ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राज्यात निवडणुका, नगरपालिका निवडणुका खरं तर पार पडलेल्या आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीतून समोर आलेला आहे. ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. ठाकरे गटाचे सर्वात कमी ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. आणि नेमकं या निवडणुकीविषयी काय वाटते? परभणीचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते संजय जाधव आपल्यासोबत आहेत. खासदार साहेब, निवडणुका पार पडल्या, मोठ्या प्रमाणावर भाजपला यश आलंय. त्या प्रमाणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तेवढं खास यश आलं नाही, काय सांगा? यश आलं नाही म्हणजे आता भारतीय जनता पार्टीला मोठं यश आले म्हणजे तो सध्या राज्यातला मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या पक्षाची सत्ता आहे. आणि सत्ता आहे म्हणल्यावर सगळं साम दाम दंड भेदभाव नीती सगळं त्यांच्याजवळ आहे. लोकांच्या ह्या निवडणुका कालच्या ज्या झाल्या त्या पैशाच्या ताकदीवरच झाल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सगळा पैशाचा मारेमाप वापर केलाय. म्हणून त्यांना त्या ठिकाणी निकालामध्ये एक नंबरचा पक्ष लोकांनी निवडून दिले. आता मला सांगा, दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना तुम्हाला मतदाराला पैसे द्यावे लागतील तर तुम्हाला मतदान मिळते. त्याच्यापेक्षा काय दुसरी शोकांतिक असू शकते? तुम्ही जर चांगलं काम केलं असं तुमचं मत आहे, मोदी साहेबांनी या देशामध्ये चांगलं काम केलंय असं तुम्ही म्हणता, मग तुम्हाला निवडणुकीमध्ये पैसे वाटावे का लागतात ह्याचं उत्तर भाजपवाल्याने द्यावी. म्हणजे मी बोलू तुम्हाला काय बोलायचं. आणि राहिला आमच्या पक्षाच्या जागा कमी आल्या आणि आम्ही लढल्याच कमी, त्याच्यामध्ये आल्या आमच्या काही पडल्या. आता आमच्या माणसाजवळ आर्थिक बळच नाही. सगळे बळाचे स्थान सगळे तुमच्या जवळ. एक उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री. भाजपवाल्याजवळ पैशाची कमी नाही. शिंदे गटानं मोकळ माल हाणून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढं कमवले की ते पैसे किती वाटलं ते पडणार नाही. त्यांना पुन्हा सत्तेत आहेच. अजितदादा तर पहिलेच गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैशाचा वारंवार वापर चाललाय. आणि विरोधी पक्षातल्या लोकांकडे पैसा हा फॅक्टरच नाही ना. अरे, बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते समाजसेवा करून, समाजकार्य करून नावारूपाला आले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या पदावर विराजमान झाले. ते काळ आता राहिलेलं नाही. आता ह्या 2 वर्षापासून मागच्या आम्ही बघतोय सगळं काही पैशावर चाललंय. माझ्या इतिहासामध्ये कालची लोकसभा जी झाली, एवढा पैशाचा वापर कोणत्याच निवडणुकीत यापूर्वी कधी झाला नाही. आणि विधानसभेला तर कळत झालं. शासकीय पैशाचा पण लाभ लाडक्या बहिणीच्या रूपानं तुम्ही आचारसंहितेचा काही विचार न करता शासकीय तिजोरीतून मतदाराला पैशाचं प्रलोभन आणि पुन्हा नगदीचं प्रलोभन. मग काय, लोकांनी पैसे घेतले, मतदान केले. अरे, माझं मतदाराला सुद्धा विनंती असणार आहे की तुम्ही जर पैसे घेऊन मतदान करणार असता तर निवडून येणाऱ्या माणसाकडून कामाची काय अपेक्षा ठेवणार आहे तुम्ही? उद्या निवडून आलेला माणूस तुम्हाला बोलू सुद्धा देणार नाही. तुला फुकट मतदान दिले का मला ते म्हणे चढ तुम्हाला. म्हणून मतदाराने सुद्धा जागरूकतेने मतदान करा. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला आम्हाला मतदान करा, पण जे चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे, जो चांगलं काम करणारा पक्षाचा विचाराचा माणूस आहे, अशा माणसाला तुम्ही निवडून द्या, जेणेकरून ह्या देशाची लोकशाही जिवंत राहील. आता ही लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशाहीच्या दिशेनं हे मार्गक्रमण करते असं आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं दिसतंय. म्हणून माझी मतदारांना एवढीच विनंती आहे की बाबा, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही सज्जद विवेक बुद्धीनं मतदान करा. जो चांगलं काम करणारा माणूस आहे त्याच्या पार्ट्यात तुमचं मत टाका. भले तुम्ही कोणाच्या बरोबराला बळी पडू नका, असं माझं या निमित्तानं आपल्याला नम्र विनंती करायची. साहेब, जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं, महाविकास आघाडीचा साधा खाता उघडला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच ठिकाणी लढवली होती. त्या ठिकाणी अतिची लढत झाली पुण्यामध्ये. मात्र इतर ठिकाणी पाथरी असू द्या, नाहीतर चिंतूर, अशा अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा साधा नगराध्यक्ष निवडून आला नाही कुठं. बघा, आम्ही 7 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. 7 पैकी आम्ही एक निवडणूक लढलो पुणेमध्ये. त्या ठिकाणी आमचा उमेदवार 324 मतांवर पराभूत झाला. कारण त्या ठिकाणचे विद्यमान आमदार भुटे साहेबांच्या उमेदवाराच्या तुलनेमध्ये आमचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता. आमदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावली, पैशाचा वारेमाप वापर केला आणि त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं. आता मला सांगा, आम्ही लढलो एका ठिकाणी कारण आमच्याजवळ उमेदवार लढणारे अनेक होते, पण त्याच्याजवळ आर्थिक बळ नव्हते उमेदवारांनी, आणि त्याला पार्टी काय आमची काय आर्थिक बळ देत नाही. त्यामुळे आमचा कार्यकर्ता निवडणूक लढताना त्यावेळेस विचार करून लढतो, स्वतःच्या ताकदीवर लढायची ताकद ठेवून लढतो. ती ताकद संतोष शेखलांनी दाखवली. त्यांची पत्नी उभी होती, चांगल्या प्रकारची लढाई लढली. शेवटपर्यंत आम्हाला अपेक्षा होती निवडणूक जिंकायची. शेवटी आता राजकारणामध्ये जर तरला महत्व नसतंय.
जे काय दिसते समोर ते पिक्चर ते क्लिअर झाल्यावर आपल्याला ते स्वीकार करावा लागत असतो. आता भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. भारतीय जनता पार्टीने किती निवडणुका लढल्या परभणी जिल्ह्यातल्या? 7 पैकी 4 लढल्या, 3 लढल्या. जिंतूर, सेलू आणि गंगाखेड. गंगाखेडचा उमेदवार 4 नंबरला गेला त्यांचा, कारण तिथं पैसे वाढणारे सगळेच होते. पण तिथं कोणीच लढलं नाही. तिथं राष्ट्रवादी लढली, कुटे साहेब बी लढले, भाजप बी लढली, काँग्रेस बी लढली. सगळा पैशाचा वारंवार वापर झाला. त्या ठिकाणी एक पक्ष लढले. पाथरीमध्ये आमचे महाविकास आघाडीतले बाबाजी आणि खाईक त्यांच्या मुलाला लढत होते. इथंही सईद खान असं, इकडे राष्ट्रवादीचा उमेदवार असं, पैशाचा धुमाकूळ होता. त्याच्यामध्ये बाबाजी साहेबांना पराभव स्वीकारला. मला एक सांगा, ज्या 7 नगरपालिकेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी का लढू शकली नाही? अरे पाथरीमध्ये तर तुम्ही 2 वाजेपर्यंत आम्ही उमेदवारी देणार म्हणून कार्यकर्त्याला झुलत ठेवलं आणि शेवटच्या टप्प्यात 3 वाजायच्या 10 मिनिटं अगोदर पळून गेला जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. का पळून गेला? कारण ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये नव्या झालेल्या लोकांना पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्या, रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्याची किंमतच नाही ना. ह्यांना उमेदवार कोण पाहिजे? मटकेवाला, गुटकेवाला, दारूवाला, क्लबवाला, पैसेवाला आहे का तुझ्या एवढे? मग घेतली. अरे पण पक्ष वाढवताना हे दारूवाले, मटकेवाले, क्लबवाले तुमच्यासोबत नव्हते पूर्वी. आता सत्ता आली म्हणून आले त्यांचे धंदे सांभाळण्यासाठी. मग तुम्ही ह्याच लोकांना मोठं करून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला मारून टाकणार आहेत का? आम्ही तरी सामान्य कार्यकर्ते उभे केलेत आणि उद्या मी उभा करणार. आणि उद्याची महापालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवणार महापालिकेत. तुम्ही म्हणतात की विरोधकांकडे भरपूर पैसा आहे, मग आता महानगरपालिकेत तुम्हाला तुमच्याकडे पैसा नाही, मग कसं सामना होणार भाजपचा आणि महाविकास आघाडीचा? आणि शिवाय महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात तर तुम्ही? मूळ हा बी प्रश्न आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. त्या ठिकाणी खासदार मी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, या ठिकाणचा आमदार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. अनेक वर्षापासून आम्ही या पदावर आहोत. त्यामुळे आमची जनतेशी चांगली नाळ आहे आणि जनता या ठिकाणी आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आम्ही 2 जण मिळून आम्ही ही निवडणूक लढवतोय. आणि काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा आमच्या सोबत आहे. आम्ही तिघाचा समन्वय करून लढू. एखाद्या ठिकाणी जर एखादी स्पर्धा दोघांची तुल्यबळ उमेदवार असतील तर कोणी थांबावं, कोणी माघार घ्यावी, यापेक्षा मैत्रीपूर्ण लढत लढून त्या ठिकाणचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. परंतु ह्या वेळेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीने लढू. आणि ह्या ठिकाणची निवडणूक आम्ही उद्या आमदार पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि मी त्यांना मार्गदर्शन म्हणून त्याच्यासोबत राहतोय. एक चांगल्या प्रकारची निवडणूक लढून आम्ही ती जिंकू एवढा विश्वास, आत्मविश्वास मला आहे. ही गोष्ट साहेब, मग अशी स्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये आपण पाहतोय 7च्या 7 ठिकाणी एकही ठिकाणी महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडला गेला नाही. मग त्यावेळी महाविकास आघाडी का झाली नाही? काही समन्वय कमी होतात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये, आपसामध्ये? आता ते त्याचं लढणाऱ्या पद्धतीने केलंय सगळ्यांनी. आता नवीन होते. बाबाजी खास आहे प्रभारी जिल्हा अध्यक्ष झाले होते. त्याच्यामुळे त्यांच्या आमच्या बैठका काही त्या विषया झाल्या नाही. आम्ही महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्ही सगळेजण बसून तो समन्वय करून आणू. आताच आमची एक बैठक आमची काँग्रेस सोबत झालेली आहे. आता आज आमच्या पक्षाचा मेळावा आहे. ते झाल्यानंतर आम्ही सगळेजण संयुक्तिक बसून त्यावर तोडगा काढू आणि ताकदीने या ठिकाणी महापालिकेची निवडणूक लढू. आणि या ठिकाणी महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला या निमित्तानं सांगू. कालच्या निवडणुकीतून एक मुद्दा समोर आलेला आहे. अल्पसंख्याक समाजानं मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केले. उदाहरणार्थ सेलू आणि चिंतूर सारख्या मुस्लिम बहुल एरियामधून आपण पाहतोय भाजपचा नगराध्यक्ष एक हाती निवडून आला. काय सांगाल एकूणच या दोन्ही निकालावर? बघा, भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं मुसलमानांना कटेंगे तो बटेंगे, बॉम्बस्फोटामध्ये मुसलमानाचाच हात आहे, फलाण्या गोष्टीत मुसलमानच आहे, देशद्रोही मुसलमान आहे, एवढं तुम्ही संबोधन बंद करा. तुम्हाला मुसलमानांनी मतदान दिले, ते भारतीय नागरिक आहेत, ह्या देशाचे नागरिक आहेत, हे जन्मलेत ह्या देशात, मरणार आहेत ह्या देशात. त्यामुळे ते काय तुमच्या म्हणण्यामुळे काय देश सोडून जाणार नाही. परंतु तुम्हाला त्यांची मतं चालतात, पण त्यांना ते चालत नाही तुम्हाला. म्हणजे एरवी भारतीय जनता पार्टीने मुसलमानांना सुद्धा सन्मानानं वागवण्याचं काम करावं. तुम्हाला जर मुस्लिम समाजाने स्वीकारलं असं निवडणुकीत, तर उद्याही तुम्हाला ते स्वीकारतील.
पण तुम्ही तेवढी आपुलकी त्यांच्याबद्दलचं स्नेह वाढवावं लागेल, त्यांच्यातला द्वेष, त्यांच्याबद्दलचा द्वेष तुम्हाला कमी करावा लागेल, तरच मुसलमान तुमच्या सोबत येतील. आता ही नगरपालिकेला तुम्हाला जर वाटते की बाबा आमच्या सोबत आली, तर ही जर भविष्यात तुमच्या सोबत राहावी अशी वाटत असेल, तर तुम्हाला ह्या ठिकाणी कुठंतरी 2 पावलं मागे येऊन या समाजाला सोबत घेऊन चालावं लागेल. आम्ही तुमचं अभिनंदन करतो, त्या समाजाचं अभिनंदन करतो. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं एकत्रित गेलं म्हणजे महापालिकेच्या अनुषंगाने ढोंगीपणा आहे. आता त्यांना काय म्हणायचं काय नाही म्हणायचं तो त्यांचा विषय आहे. आणि तुम्ही नवाब मलिकला बाजूला करता मुंबईमध्ये, की ते म्हणता की ते देशद्रोही आहे, आम्ही त्यांच्यासोबत युती करणार नाही. म्हणजे तुम्हाला विरोधी मतामधलं जे काही मुस्लिम समाजाचं मतदान आहे त्याचं विभाजन करायचंय तुम्हाला. म्हणून तुम्हाला नवाब मलिकला सोबत घ्यायचं नाही. नवाब मलिक साहेबांना स्वतंत्र लढा लावायचं आणि मुस्लिम वस्त्यांमधलं काँग्रेसला जाणारं मतदान, तुम्हाला मशालीला मिळणारं मतदान तुम्हाला थांबवायचंय. तुम्हाला विधानसभेला नवाब मलिक चालला, त्यांची मुलगी तुमच्यासोबत आमदार आहे, ते लढले एका ठिकाणी अपक्ष महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर, तेव्हा तुमचं तोंड नाही उघडले, तर तोंड वसविले होते का? हे सगळा ढोंगीपणा आहे. भारतीय जनता पार्टी के दिखाने के दांत कुछ और है और खाने के दांत कुछ और है. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी डबल गेम खेळते आहे. नवाब मलिकांना आमच्या सोबत नको, आम्ही घेणार नाही. इकडे हिंदूंना दाखवायचं की आम्ही किती कडवड हिंदू आहोत. विधानसभेला कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? त्यांची पोरगी तुमच्यासाठी उद्या रोज बसते विधानसभेत महायुती म्हणून, तेव्हा काय झोपा काढतात. आणि आता नगरपालिकेला बरं तुम्हाला तिथं त्याला देशद्रोही म्हणता तुम्ही. मग तुम्हाला तिथं देशद्रोहाचा आणि ह्याचा तुमचा काही लांब लांब संबंध नाही. नवाब मलिकाच्या रूपानं त्यांना वेगळं लढवायचं आणि काँग्रेस मशालीला मिळणारा मुस्लिम दलित समाजाचं मतदान त्याचं विभाजन करायचं, म्हणजे आपली पोळी भाजायला यावी म्हणून तुम्ही हे रचलेलं कुभांड आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत आम्ही महाविकास आघाडी संपवली म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून. बघा, माणसं संपत असतात, कुठलाच पक्ष संपत नसतो. आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही उभी केलेली संघटना आहे, ती एवढ्या सहजासहजी संपणार नाही. कारण खालीदले शुक्राचार्य ह्या सत्तेमध्ये तुम्ही आमच्या बाजून घेऊन तुमच्या सोबत घेतले. आमचा पक्ष संपवण्याला शिंदे जबाबदार नाहीये. आमच्या पक्षाला संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आतुर आहे. कारण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेमध्ये 2 गट पाडून शिंदे साहेबांना त्या ठिकाणी शिवसेना बहाल केली. आज शिवसेनेला संपवण्याचे, उद्धव ठाकरेला संपवायचे, उद्या शिंदेला कधीही संपू शकते. त्यामुळे शिंदे साहेबांना सुद्धा मला विनंती करायची आहे की तुम्ही एका मोठ्या उच्च पदावर आहात, या राज्याचे मुख्यमंत्री राहिलात, आज उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही लहानाचे मोठे बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारात झालात. तुमची जी आज उंची आहे, तुम्ही ज्या उंचीनं आज तुम्ही बोलताय, ती उंची तुम्हाला कोणामुळे प्राप्त झाली याचं जरा भान ठेवा. तुम्ही भले राजकारण वेगळ्या पद्धतीनं करा, काय आमचं म्हणणं नाही तुम्हाला, पण ठाकरे परिवाराविषयी बोलताना जरा मर्यादा पाळा. जर खराच तुमच्यामध्ये नैतिकता असेल, नीतिमत्ता असेल, ती जर तुम्ही घाण टाकली नसेल, तर ठाकरे परिवाराविषयी तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. कारण त्या ठाकरे परिवारामुळेच तुम्ही नावारूपाला आला. आज जरी तुम्हाला मोठे झालो असं वाटत असलं तरी ह्याची बीजं कुठून रोवल्या गेली आणि आता फळं टाकताना तुम्हाला जर त्याचा विसर पडला असेल तर ही या संस्कृतीची शोकांतिका आहे म्हणाला. उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होईल असे संकेत मिळत आहेत. काय वाटतं तुम्हाला, मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थिती दोघांची कशी असेल आणि उद्या जर दोघांची युती झाली तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागेल असं तुम्हाला वाटतं? मला मुंबईकरांना विनंती करायची आहे, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला विनंती करायची आहे की ठाकरे परिवारातली सगळी मंडळी एकत्र येऊन उद्या महापालिकेच्या निवडणुका लढणार असेल तर मला वाटते की विशेषतः मुंबईकरांनी खूप विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. या ढोंगी भाजपवाल्याच्या कडक हिंदुत्ववादी भूमिकेला तुम्ही बळी पडता कामा नये. शिंदे तर कोणाचेच नाही, कालपर्यंत ज्या भूमिकेत होते. आज बघा, मुंबईमध्ये शिवसेनेचा आजपर्यंत महापौर होता, आता तिथं भाजप महापौर बनवू इच्छिते आणि शिंदे माग कशात? तुम्ही खरे शिवसैनिक आहेत ना, मग शिंदेचाच महापौर का होत नाही, भाजपचा का? शिंदे काय म्हणत नाहीत की शिवसेनेचाच महापौर होणार आणि करणार आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा मीच लढवणार. चिडीचूप मनी मेव, जे दिले ते घे. अशा भूमिकेने तुमचा पक्ष मोठा होणार नाही.
आज पैशाच्या ताकदीवर सत्तेच्या जोरावर तुम्ही जरी उड्या मारित असलात ते काळ कोणाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आज आम्ही काही त्रास सहन करतोय, भविष्यात त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला सहन करावा लागेल ही काळ्या दगडावरची रेव आहे. कॅमेरा पर्सन सैयद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.